नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इलू इलू हा सिनेमा 31 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि मला जिला बघून नेहमीच इलू इलू बोलावं असं वाटतं अशी माझी लाडकी अभिनेत्री म्हणजेच आपली बघू शकता आपण कोण आहे. इसको अलग इंट्रोडक्शन की जरूरत नाही आहे. कशी आहे स्वनी? मस्त. तुम्ही कसे आहात सगळे? खूप दिवसांनी भेटतो यार आपण. आणि मला खरंच तुझ्याकडे बघून नेहमी इलू इलू बोलावं असं वाटतं. सेटवरही आपण बऱ्याचदा धमाल केली आहे. इलू इलू यार म्हणजे 98 म्हणजे तुम्ही लिटरली दुखरी नस दाबली आमच्या सगळ्यांची. तुझ्या बाबतीत इलू इलू कोणत्या वर्षी झालं होतं? आय थिंक खानला बघून तर पहिलं. हो, ऑफकोर्स ते तर सगळ्यांचं इलू इलू आहे. पण मला असं वाटतं की शाळेमध्ये असताना एक 9वी 10वीला तेव्हा एक इलू इलू सतत एक 3-4 महिन्यांनी व्हायला लागलं मला. सो मला बऱ्याचदा इलू 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 झालं आहे. कारण तो काळच तसा होता की आपण बऱ्याचदा किंवा आपण प्रेमातच पडायचो आणि आपल्याला कुणीतरी आवडायचं, हिंमत नाही व्हायची बोलायची, कसं बोलायचं, काय बोलायचं. कारण तेव्हा आपण इतके बिनधास्त नव्हतो कदाचित. आणि कसं बोलायचं, कशा थ्रू बोलायचं, DM वगैरे नव्हतं. हो म्हणजे आणि आपण मेसेज केला तर पोचला आहे का हेही कळायचं नाही आपल्याला, कारण ब्ल्यूटिक नव्हतं. सो मेसेज पण आपल्याकडे लिमिटेड होते. नंतर ते अनलिमिटेड झाले. फोन नव्हते, मग STDवरती तासनतास पण बोलू शकत नाही कारण पैसे नसायचे तेवढे. सो जेवढे 5 रुपये असायचे त्याच्यात पटापट जे बोलायचं आहे ते. सो ह्या इतक्या गोष्टी सरसर आठवत गेल्या ह्या शूटिंग दरम्यान किंवा हे आत्ता बघून. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही हा सिनेमा बघताना त्या गोष्टी आठवतील. तुझं अजून झलक आम्हाला पाहायला मिळाली नाही आहे, पण खूप इंटरेस्टिंग काहीतरी असणार. कारण का वनी यार तू म्हणजे इंटरेस्टिंग आहेच, पण काय एक स्निक पीक देशील? नाही, माझी फार मोठी भूमिका नाही आहे सिनेमामध्ये, छोटीच आहे. पण मला ती प्ले करताना खूप मज्जा आलेली आहे. जाधवबाई असं ह्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि ज्या वाड्यात ही गोष्ट घडत असते त्या वाड्याची मी मालकीण असते. सो मला प्रत्येकाच्या घरात काय कुठे कोण प्रेमात पडले, कोण दुःखी आहे, कोण रडतंय, कोण कुणाचा कोणावर डोळा आहे, असं सगळं मला माहीत असतं. सगळ्यांना माहिती आहे की हिच्याबरोबर हिचं अफेअर सुरू आहे, तशी तू आहे. हां, ते इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. सो ते प्ले करताना खूप मज्जा आली. आणि ह्या दरम्यान मला नवीन माणसं भेटली. श्रीकांत दादा, वीणाताई, तिच्यासोबत माझे बरेचसे सीन आहेत. मीरा भेटली. सो असे छान छान मित्र भेटले, त्यामुळे अजून छान झाला हा प्रवास. तीच लंडनला जाऊन आली आहेस आणि आता येत्या वर्षात अनेक सिनेमे येत आहेत तुझे. मला असं वाटतं 2025 तुझं वर्ष असणार आहे आणि त्यासाठी ऑल द बेस्ट. पण काय सांगशील तिकडे गेल्यावर प्रेक्षक जेव्हा आपल्याला हास्यजत्रेमुळे ओळखतात, पण आता सिनेमांमध्ये तू झळकणार आहेस, त्या सिनेमांबद्दल काय सांगायला आवडेल? हो, ॲक्च्युली तिथे प्रेक्षक जसे हास्यजत्रेवर प्रेम करतात तसे मराठी सिनेमांवरती सुद्धा खूप प्रेम करतात. तिथे बरेच प्रेक्षक मराठी सिनेमे जाऊन बघतात. म्हणजे मी आत्ता गेले आणि नुकतीच फुलवंती रिलीज झाली होती. सो त्यांनी तेही पाहिलं होतं आणि त्याच्याबद्दलही सांगत होते की छान झाला आहे सिनेमा आणि छान झालं आहे तुमचं काम वगैरे. तर मला ते ऐकून पण खूप भारी वाटत होतं की बाहेरगावी पण प्रेक्षक इतकं प्रेम करतात. सो असंच प्रेम करत राहा यार. तुझं इलू इलूचं काय म्हणणं होतं जेव्हा सिनेमा स्वीकारला? इलू इलू तर आपला आवडता विषय आहे. आयुष्यभर आपण इलू 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 करतच राहणार आहोत. सो इलू इलू ऐकल्यावरती कळलं होतं की इलू इलू म्हणजे प्रेमाची काहीतरी स्टोरी असणार आहे. आणि आपल्याला सिनेमा करायला आवडतोच, त्यामुळे असं काहीतरी वेगळं करायला आवडतं, त्यामुळे मी हा सिनेमा स्वीकारला. सो इलू इलूसाठीच तुला ऑल द बेस्ट. आणि 2025साठी बहारदार असणारे वर्ष तुझ्यासाठी, त्यासाठी ऑल द बेस्ट. आपण सतत भेटत राहू असं मला वाटतंय. येस, थँक्यू द बेस्ट. थँक्यू.